मंडळी कोण आहे? IAS अधिकारी आहे. अच्छा. आणि तुम्ही? मी सध्या डेप्युटी कलेक्टर. डेप्युटी कलेक्टर. हो. अच्छा. मूळ गाव कोणतं? जालना. जालना. अच्छा अच्छा. काय नाव सर? पूर्ण नाव माझं. टीव्ही वरची कथा पाहिली का? हा, टीव्ही वरची पाहिली. तुमच्या इंस्टाला वगैरे पण पाहत असतो. नेहमी तुमची कदाचित लाईव्ह असेल ते पण पाहत असतो. ऑफिस मध्ये जरी असलो तरी पण पाहत असतो. हा हा. मी कसं बायकोच्या म्हणण्यावरती जरा आई वडिलांना सांभाळत नव्हतो. अच्छा. हा. तुमच्या याचं सगळं ऐकलं. त्यानंतर माझ्या मनामध्ये पण थोडा प्रभाव झाला. त्यानंतर मग मी त्यांना गावाकडे गेलो. त्यांना गावाकडे घेऊन इथे घेऊन आलो. अरे बापरे. वा वा. सगळ्यात पहिले फक्त तुमच्या याच्याकडून एवढंच बोल झाला की सगळ्यात पहिले आई वडील असतात महाराज. नाही, बरोबर आहे. आई वडील महत्वाचे असतात सर. नका रडू नका. आता मी 15 दिवस वृद्धाश्रमात कथा केली सर, जी टॉकीजवर पाहिली असेल तर. हो, जी टॉकीज पाहत असतो सर. हळूहळू का होईना आई वडिलाची किंमत कळाली. हे खूप झालं सर. आतापर्यंत जे झालं तेवढी परमेश्वराची माफी मागतो. आई वडिलांची पण माफी मागतो. हो ना. तुम्हाला कथा ऐकून एवढा मोठा बोध झाला, हे सगळ्यात महत्वाचं. हो, त्याच्यामध्ये पण मला हे कळलं की तुम्ही अनाथ आहात. त्यामुळं पण मला काही माहिती नव्हतं एवढं, पण झाला तेवढा बोध मला. वा, चांगली गोष्ट. मी लहान होतो तेव्हापासून किंवा जेव्हापासून माझं शिक्षण चालू होतं तेव्हापासून माझ्यापाशी कोणीच नव्हतं. आज माझ्याकडे सगळं आहे. सिक्युरिटी मला सगळे माझ्यापाशी. आज मी 14-15 पोलीस राहतात, सगळं राहत आहे. पण हे कोणाच्या पुण्यामुळे? तर आईच्या पुण्यामुळे, वडिलाच्या पुण्यामुळे. बरोबर आहे. ते मला सगळं कळलं. त्यानंतर मी महाराज सगळं सोडलं. अरे वा, खूप छान गोष्ट झाली सर. तर मंडळी, हे आहेत प्रकाश महाराज साठे. या ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही. आईवडिलांचं महत्त्व आणि एका डेप्युटी कलेक्टर अधिकाऱ्याचं जे हृदय परिवर्तन झालं आहे त्याचा हा सारांश आहे. हा संवाद एका आध्यात्मिक कथेवरती अवलंबलेला आहे. जालना या ठिकाणच्या उपजिल्हाधिकारी या ठिकाणी असलेल्या व्यक्तीमध्ये हा संवाद आहे. कथेच्या माध्यमातून मिळालेल्या बोधामुळे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या आईवडिलांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ही त्याला झाली आणि तो अक्षरशः रडत होते. संवादाच्या सुरुवातीला ओळख पटवून देण्यात आली, ज्यामध्ये एक भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी आणि दुसरे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं गेलं. अधिकारी मूळ जालना जिल्ह्यातले रहिवासी आणि एका जबाबदार पदावरती कार्यरत होते, पण आपल्या आईवडिलांना ते सांभाळत नव्हते. उपजिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलेले की ती इंस्टाग्रामवर सातत्याने प्रकाश महाराज साठे यांच्या कथा आणि कीर्तनांचे व्हिडिओज बघत असतात. प्रांजळपणे त्यांनी ते कबूल केलं. पत्नीच्या सांगण्यावरून ते आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नव्हते. मात्र कथाकारांच्या विचारांना आणि त्यांच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की त्यांनी तातडीने गावी जाऊन आपल्या आईवडिलांना स्वतःकडे राहण्यासाठी घेऊन आले. अधिकारी भाऊक होऊन सांगतात की आज त्यांच्याकडे जे काही आहे, वैभव आहे, सत्ता आहे, पद आहे, पैसा आहे, तो केवळ त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे. आणि त्यांच्या हाताखाली आज 14-15 पोलीस कर्मचारी कार्यरत असले तरी पालकांशिवाय या यशाला काहीच अर्थ नाही. त्यांना जाणीव ही होणं अतिशय महत्त्वाची होती, असं प्रकाश महाराज साठे या ठिकाणी म्हणतात. पालकांकडे क्षमा मागितली असून आता पूर्णपणे पालकांची सेवा करणार असा निर्धार त्यांनी केला. ते म्हणाले, आज माझ्याकडे सगळं आहे, पण हे कुणाच्या पुण्याईमुळे आहे? आई वडिलांच्या पुण्याईमुळेच आहे की. आणि असं म्हणत ते अक्षरशः रडत होते. हा संवाद हे सिद्ध करत आहे की पदाने कितीही मोठं झालं तरी मानवी नाती आणि पालकांचे आशीर्वाद हे यशाचं खरं अधिष्ठान असतं. आध्यात्मिक विचारांमुळे एका विखुरलेल्या कुटुंबाचं पुनर्मिलन झालं आहे आणि प्रकाश महाराज साठे यांच्या कथेमुळे ते शक्य झालं आहे. तर मंडळी, हा ऑडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नोंद करा. आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.